चॉईस करेपर्यंत किंवा ट्राय करेपर्यंत झुडिओ बंद झाला. हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज, आता नाईटचे 9:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे झुडिओला. दिवसभर काही प्लॅन नव्हता, वीक ऑफ होता, तरी पण दिवसभर काहीच प्लॅन नव्हता. अच्छा जी, ऐसा है क्या? जस्ट सडनली प्लॅन बनला आणि आता चाललो आहे झुडिओला. मी आणि माझ्यासोबत आहे निशा. आम्ही दोघीच चाललो आहे. ताई गावाला जाऊन आहेत. तर चला मग जाऊया, दाखवते तुम्हाला समोर गेल्यावर आम्ही काय घेतलं, कशासाठी गेलो आणि काय नाही. फायनली आलो आहे गाईज आम्ही झुडिओला. हे झुडिओ जे आहे ते ठाणेमधलं आहे. तुम्ही जसं लोकल ट्रेनमधून उतराल आणि सरळ सरळ चालत गेल्यावर राईट साईडला हे झुडिओ आहे. आणि तिथे गेल्या गेल्या अगोदर सर्वात अगोदर मी बघितले कॉस्मेटिक. तुम्हाला तर माहीतच आहे, सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि मुलींचं सर्वात अगोदर लक्ष जाते मेकअपकडे. अच्छा, तसंच माझं पण तिथेच गेलं आहे. त्यानंतर हा एक वन पीस बघितला, पण तेवढा काही खास वाटला नाही म्हणून ठेवून दिला. लगेच त्याच्याच बाजूला होता हा ग्रीन कलरचा दुसरा वन पीस, तो पण बघितला थोडा, पण तो पण तेवढा खास वाटला नाही म्हणून ठेवून दिला. आणि हा घेतला आहे दुसरा. हा मला खूप जास्त आवडला, खूप जास्त. अच्छा लगता है. बैगन. याचा गळा थोडा डीप होता म्हणून हा केला आहे कॅन्सल. ट्राय केल्याच्या नंतर कॅन्सल केलं. आणि हा आहे सेकंड कॉट सेट. हा कॉट सेट मला खूप जास्त आवडला, तर हा कॉट सेट केलेला आहे आपण फायनल. आणि त्यानंतर हा पण एक होता, वन पीसच होता, शॉर्ट वन पीस. गाईज, आम्हाला खूप लेट झाला होता यायला. काही कपडे चॉईस करेपर्यंत किंवा ट्राय करेपर्यंत झुडिओ बंद झाला. बघू शकता पूर्ण लाईट्स ऑफ झाल्या आहेत. नक्की जे जे घ्यायचं होतं ना तेच ट्राय करू शकलो नाही आणि तेच घेऊ शकलो नाही. चला, आम्ही काय घेतले काय नाही ते तुम्हाला दाखवूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मग जाता जाता मी आणि निशाने खाल्ली सॉफ्टी. गाईज, ही सॉफ्टी मला खूप जास्त आवडते आणि या सॉफ्टीमुळे मी चंद्रपूरला खूप मिस करते. मग त्याच्यानंतर खायची होती पाणीपुरी. मग लगेच गेलो आहे आम्ही पाणीपुरीच्या स्टॉलवर, पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि गेलो घरी. घरी गेल्यावर हे बघा अशी काहीशी मस्ती चालू होती साक्षी आणि आरूसोबत. खरंच जेव्हा आरू रूमला येऊन होती ना तेव्हा इतकं भारी वाटत होतं, खूप भारी. आणि मजा पण तेवढीच आली. पण काय करणार गाईज, मला तिच्यासोबत खूप जास्त वेळ टाईम स्पेंड करता आला नाही, कारण ती घरी असायची आणि मी ड्युटीवर असायचे. त्यामुळे आम्ही दोघी काही जास्त वेळ टाईम स्पेंड करू शकलो नाही. सॉरी आरू. आणि ती पण मला सतत म्हणायची की माऊ मी आले आणि तू ड्युटीवर जाते, माऊ मी आले आणि तुम्ही ड्युटीवर जाता. पण सिरियसली सांगते बाळा, मला खरंच सुट्ट्या नव्हत्या. नाही तर माझी पण इच्छा होती तुझ्यासोबत वेळ घालवायचा, तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा. कारण ती कशी बार बार नसती आली, ती सुट्ट्यामध्येच येत असते इकडे ताईकडे. आणि लकीली यावेळेस मी होते, बट काय करणार, सुट्टी नव्हती. पण चला जाऊ द्या, आता झालं ते झालं. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. गाईज, प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.